भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे नासी कुडे सकळ. घरेदारे वसे हरी, विश्वंभरी भावजा, हिंडे तया मागे पुढे नासी कुडे सकळ. निळामने संदेह नाही, निळामने संदेह नाही, भक्ता पाहे यावरी. हिंडे तया मागे पुढे नासी कुडे सकळ. शरण शरण जे हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण जे हनुमंता, शरण शरण जे हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, हा शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. शरण शरण जे हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. श्री गुरुचरण सरोज रज, निज मन मकर सुधारी. बरन हु रघुवर बिमल जसु जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरऊ कलेश विकार. मनोनिलावा अंगारा, मनोनिलावा अंगारा. सामर्थ्याने गजाननाच्या, ऐकू द्या रे, ऐकू द्या. सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाये माघारा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. मस्तक हे पाया वरी, या
आवाज आतमध्ये राहू दे, कमी जास्त करू नको. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभीटी भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडेत या मागे पुढे नासी कुडे सकळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा देवाला काय आवडतं याचं गोड वर्णन करणारा हा निळोबारायचा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलेला आहे. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र श्री क्षेत्र तुळजापूर या नगरीमध्ये भगवंताच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामलाल बाबा गेंदाई यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तपरायण दलसिंग बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा हा आपला अतिशय गोड असा अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील ही 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करण्याचा सुंदर असा योग आहे. ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करताय अशा आदरणीय परमपूज्य महाराष्ट्रातील लोकप्रिय भागवताचार्य लोकप्रिय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री धनश्री ताई ठाकरे ताईंच्या मुखातून आपण त्या ठिकाणी भागवत कथा श्रवण करताय. ताई या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. मलाही या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे. आपल्या गावचे सुपुत्र असणारे आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे परममित्र, अगदी गोड स्वभाव आहे, गोड व्यक्तिमत्व आहे आणि सुंदर वारकरी संप्रदायाची सेवा करतायत असे आमचे परममित्र बंधुवत आमच्यावरती ज्यांचं प्रेम आहे असे हरिभक्तपरायण कृष्णा महाराज हरणे महाराजांचा संपर्क या तारखेसाठी झाला. गावातील सगळे वडीलधारी मंडळी असतील, विशेष करून तरुण वर्गाचा अतिशय चांगल्या प्रकारे या आपल्या कार्यक्रमाला योगदान आहे. फार सुंदर सहकार्य सगळे तरुण मंडळी या गावातील या आपल्या सप्ताहाला यावर्षी करत आहेत आणि तरुणांची वारकरी संप्रदायाला गरज आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, वयाचं बालपण हे संस्काराने शोभावं, वयाचं तारुण्य हे त्यागाने शोभावं आणि वयाचं म्हातारपण हे भजनाने शोभावं. एखाद्या म्हाताऱ्याला म्हणलं ना, बाबा 95व्या वर्षी तुम्ही क्रेटा गाडी घेता का? झाले 95 वर्ष आता, घेता क्रेटा गाडी? घेता फेटा? घालता का कॉटनचं धोतर? घालता का शास्त्री नेहरू? आणि फिरता का महाराष्ट्रभर? 95 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला जर हा प्रश्न तुम्ही विचारला तर ते 95व्या वर्षी त्या म्हाताऱ्याला शक्य नाही. का शक्य नाही? तारुण्य निघून गेलं. ज्या वयात परमार्थ करायचा होता त्या वयात करता आला नाही. म्हातारपणी पळता येत नाही, म्हातारपणी फिरता येत नाही. म्हणून म्हातारपणी काय केलं पाहिजे? फार छान आहे. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते,
95 वर्षाचा म्हातारा झालेला असल तर त्याने भजनच केलं पाहिजे म्हातारपणी. लहान मुलगा असल तर त्याच्याकडे संस्कार असणंच फार गरजेचं आहे. म्हणून आमची महाराजांची संस्था आहे, त्यांच्या संस्थेत तुमच्या मुलांना टाका. 4थी पासून तर 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्थेमध्ये प्रवेश आहे. आज गुरुवर्य आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व जे गोसेवा फार चांगल्या पद्धतीने करतायत, ज्यांचं गायीवरती, देवावरती, देशावरती, धर्मावरती नितांत प्रेम आहे. आता आमच्या भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गुरुनाम गुरु सद्गुरु बंकट स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव संपन्न झाला. तर त्या पुण्यतिथी उत्सवामध्ये गुरुवर्य आदरणीय संजयजी महाराज पाचपोर बाबा यांची रामकथा ठेवण्यात आली होती. रामकथा झाल्यानंतर 7व्या दिवशी, शेवटच्या दिवशी एक लातूरवरून निळू महाराज आले होते. त्यांची गोशाळा आहे लातूरला. ते निळू महाराज लातूरला 350 गायी सांभाळतात. किती गायी? 350 गायी. त्या 350 गायीच्या चाऱ्यासाठी कथा संपल्यानंतर संजय महाराज पाचपोर यांनी कथेला जी काय त्यांना बिदागी दिली होती, मानधन दिलं होतं, ग्रामस्थ मंडळींनी, स्वामी महाराजांच्या भक्तांनी, गुरुवर्य महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी, त्या मानधनातून 1,00,000 रुपये गुरुवर्य संजय महाराज पाचपोर यांनी गायीच्या चाऱ्यासाठी त्या निळू महाराजांना दिले. पुढे ऐका. गुरुनाम गुरु सद्गुरु बंकट स्वामी महाराजांच्या रथाचं काम सुरू आहे. आळंदी, पंढरपूर, पैठण वारीसाठी जो रथ लागतो त्या रथाचं काम सुरू आहे. तर त्या रथाच्या कामासाठी सुद्धा गुरुवर्य संजय महाराज पाचपोर यांनी 1,00,000 रुपये दिले. काय निस्वार्थ काम आहे महाराज हे संप्रदायात. आणि तेच गुरुनाम गुरु सद्गुरु संजयजी महाराज पाचपोर आज महाराजांच्या शिबिराला भेट देण्याकरता त्यांच्या संस्थेवरती उपस्थित होते. का बरं ही मंडळी सगळे एवढं मोठं योगदान देतात? याच्या मागचं कारण एकच आहे. लहान लहान मुलांना ज्ञानोबाराय कळाले पाहिजेत, तुकोबाराय कळाले पाहिजेत, नाथ महाराज कळले पाहिजेत, छत्रपती कळाले पाहिजेत, धर्मवीर कळाले पाहिजेत. ते मुलाकडे संस्कार असले पाहिजेत. याच्याकरता संस्था असते. याच्याकरता ही जुनी मंडळी धावपळ करतात, धडपड करतात. म्हणून बालपण हे संस्काराने शोभावं, तारुण्य हे त्यागाने शोभावं. ही सगळी मंडळी वयाच्या तरुणपणात सप्ताहाला योगदान देत आहेत. चांगलं अतिशय सुंदर प्रकारे सजवत आहेत. कुणी पोलीस होतंय. कुठे गेले पोलीस? पोलीस इतक्या लांब कसं जमन रे पोलीस? कोणी पोलीस होत आहेत. नसू द्या डिग्री, पण वेशात का व्हायना पोलीस आहेत. कुणी पोलीस होत आहेत, कुणी चोपदार होत आहेत, कुणी वयाच्या तरुणपणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घालून महाराजांचे संस्कार जपण्याचं काम करतायत. हे तारुण्यात केलेला त्याग आहे. महाराज करा. कीर्तनाला येण्याकरता लाज वाटते काही काही लोकांना, पण मला असं वाटतंय सप्ताहामध्ये येऊन इथं सप्ताहाला योगदान देण्याकरता सुद्धा खानदानी अंतकरण लागतं. कुणाची कामं नाहीत. म्हणून सगळ्या तरुण मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुढाकार आमचे कृष्णाजी महाराज हरणे या ठिकाणी महाराजांनी मला तारीख दिली. ही ग्रामस्थ मंडळींचं प्रेम आहे, कृष्णा महाराजांचं प्रेम आहे. आणि संप्रदायामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आमचे महाराज कृष्णा महाराज अतिशय सुंदर कार्य त्यांचं सुरू आहे. फार सुंदर व्हिडिओ काढतात, छान रील्स काढतात. आत्ता माझं देवळगाव राजाच्या शेजारी कुंभारी नावाचं गाव होतं. तिथं माझं कीर्तन झालं. महाराजांनी
5-6 रील्स काढल्या, महाराष्ट्रात गाजल्या त्या, भरपूर कीर्तन आली मला त्याच्यावरती. आणि अतिशय सुंदर क्लिअर क्वालिटी क्वांटिटी सगळ्याच गोष्टी महाराजांकडे आहेत. आणि अतिशय सुंदर मेळा वैष्णवाचा हे त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे. इंस्टाग्रामचं सुद्धा तेच नाव आहे. आपण सगळ्यांनी त्यांना फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय, घंटेचं बटन दाबायला कोणी विसरू नका, ठीक आहे नाही. सगळ्यांनी त्यांना सबस्क्राईब करा यूट्यूबच्या चॅनलला त्यांच्या. म्हणून आमच्या मेळा वैष्णवाचा याचे सर्वा अध्यक्ष आमचे कृष्णा महाराज हरणे महाराजांना आणि त्यांच्या यूट्यूबला मी त्या ठिकाणी मी वंदन करतो. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये अतिशय गोड ज्यांचं गायन आहे, माझे परम मित्र आहेत, माझे अतिशय जीवलग मित्र हरिभक्तपरायण आमचे समाधान बाबा, जोरात टाळे वाजवा महाराजासाठी एकदा. हरिभक्तपरायण आमचे अतिशय जीवलग मित्र आमचे भागवत महाराज, हो त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले आमचे गायनाचार्य विनोद महाराज शेजूळ, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. पकवाज वाजवण्याकरता महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंग सम्राट, मृदंग विशारद, मृदंगाचे महामेरू आमचे अतिशय जीवलग मित्र, ज्यांनी माझे अनेक कीर्तन वाजवलेले आहेत, आमचे करण महाराज, करण महाराजांनाही धन्यवाद. अतिशय क्वालिटीचा त्यांचा हात आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. महाराजांच्या वेशमध्ये आलेले महाराज वेश घातलाय, फार सुंदर वेश घालून फार सुंदर दिसत आहेत. दाढी सुद्धा तशीच आहे तुमची, आहे की नाही? ओरिजिनल दाढी आहे बरं का, तसं डुप्लिकेट लावलेली वगैरे नाही, ओरिजिनल आहे ना, ओरिजिनल दाढी आहे. तलवार कुठे आपली? तलवार द्या त्यांच्याकडे ती, हा ते देऊन टाका. ते बिना तलवारीचे छत्रपती शिवाजी महाराज कसे शोभतील, आहे की नाही? हा ठेवा, असे मांडीवरती ठेवा, वा, आहे की नाही? टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा जोरात. महाराजांनाही वंदन करतो, मानाचा मुजरा करतो. हे महाराज यांचं नाव काय? संतोष महाराज वनवे कोले, सॉरी, ठीक आहे नाही, ती माझं झालं. संतोष महाराज कोले या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष महाराजांना आमचे नावकरी आहेत, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो महाराज. सगळे पुरुष मंडळी, सर्व माता मावल्या, सगळ्यांना मी मनोभावी वंदन करतो. ताई कीर्तनाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल ताईंना पुनश्च एकदा धन्यवाद, आहे की नाही? आमचे भीमसिंह महाराज म्हणायचे, माझे गुरु, एखाद्या महाराजाचं कौतुक पाहण्यासाठी दुसऱ्या महाराजाचं अंतकरण खानदानी लागतंय, कुणाची कामं नाही, आहे की नाही? आता बऱ्याच वेळा दुपारची कथा केल्यानंतर बरेच कथाकार कीर्तनाला येत नाहीत, पण आमच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना आता विसरणार नाही. ही माझी बहीणच आहे बरं का, आता ही, आहे की नाही? सख्या बहिणीच्यावरची बहीण आहे ही माझी. मी माझ्या ताईला विसरणार नाही, ठाकरे ताईला, माझी बहीणच आहे. कीर्तनाला उपस्थित राहिल्यात ताई, फार सुंदर त्यांची कथा संपन्न या ठिकाणी होत आहे. आपण रोज कथेला सगळेजण येत आहे, खूप चांगली त्यांची वाणी आहे. कौतुक करत होते सगळ्या महिला मंडळी, मी बसलो होतो तेव्हा. खूप छान बोलतात ताई, खूप चांगली कथा सुरू आहे महाराज. म्हणून माझ्या बहिणीला, आमच्या ठाकरे ताईला सुद्धा धन्यवाद देतो मी. सर्व माता माऊल्या, सर्व पुरुष मंडळी, सगळ्यांना वंदन करतो. बालदार, चोपदार, विनेकरी, कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. साऊंड आहे गावातलाच आहे, भजनी मंडळींचा साऊंड आहे, फार उत्तम लावलाय. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि आपल्या अभंगाला, चिंतनाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल चिंतनातला अभंग निळो उभा राहायचा आहे. निळो उभा राहा या अभंगातून देवाला काय आवडतं याचं गोड वर्णन करतायत सज्जनानो. तसं पाहायला गेलं तर जगाच्या पाठीवर 3 प्रकारची आवड आहे. एक देवाची आवड, एक साधूची आवड, संतोष महाराज, एक जीवाची आवड. पण देवाची आवड भिन्न आहे, साधूची आवड भिन्न आहे, आणि जीवाची आवड भिन्न आहे. फार सुंदर आहे. लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळेल, पहिलं चरण कळेल. पण आजच्या दिवशी आवड महत्वाची जी आहे ना कोले महाराज, ती देवाची. तुम्ही म्हणता महाराज आवड महत्वाची देवाची आहे, काय आवडतं देवाला हे तर तुम्हाला सांगावंच लागल. पण कळू द्या साधूची आवड, कळू द्या जीवाची आवड. सांगतो ऐका, थोडं सिंहावलोकन करावं लागेल. साधूची आवड विचारली तुम्ही तर ज्ञानोबरायांना विचारा काय आवडतं. माऊली काय आवडतं तुम्हाला? ज्ञानोबरायांचे शब्द फार गोड आहेत.
ज्ञानोबराय म्हणतात काय, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरखी अखंडित. जगाने भजन करावं, जगाने कीर्तन करावं, कीर्तनात नाचावं, बसावं, राहावं, कथा ऐकायला यावं. का? कथा सुंदर आहे, कीर्तन चांगलं आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. माणसाने देहभाव हरपून नाचलं पाहिजे, पण नाचावं कुठं? नाचू कीर्तनाचे रंगी, वा! नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, रंगी, रंगी. वा! टाळी वाजवा जोरात. वा! अत्यंत गोड प्रमाण आहे. समर्पक नाचू कीर्तनाचे रंगी. याचे दोन आहेत ना, साऊंड याला आवाज दे दादा, या दोन याला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. बरेचसे मुलं, बऱ्याचशा मुली गॅदरिंगच्या स्टेजला नाचतात. मिळतं काय? एखादा जीन्स घालणारा पोरगा उठून टाळी वाजवेल. काय मिळतो? काय साध्य होतं? 5-10 मिनिटाकरता बरं वाटेल. डीजेच्या पुढं नाचले, तासापुरतं बरं वाटेल. पण कीर्तनात येऊन नाचले ना, पूर्ण आयुष्याचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही कीर्तनात नाचणारी मंडळी आहेत. याचा वय एक, आता एक माझ्यापेक्षा कमी वयाचे सगळे इथं, हे दोघं असतील, कृष्णा महाराज असतील, तुम्ही सगळेच, ते नाहीत, आणि 4-5 जण माझ्यापेक्षा कमी वयाचे सगळे. ही वयाच्या तरुणपणात धोतर घालतात, नेहरू घालतात, टोपी घालतात, एकीने पकवाज वाजवतात, गायन करतात. हे कीर्तनात आल्यामुळं यांचा उद्धार झाला ना, म्हणून तुम्ही यांच्या पाया पडताना, म्हणून तुम्ही यांना चांगलं खायला देताना, म्हणून तुम्ही यांचा मान राखताना. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे महाराज. पण त्याकरता कीर्तनात यावं लागल, त्याकरता भजनात यावं लागल, त्याकरता संप्रदायात यावं लागल. ओ, याच्याशिवाय आनंद नाही महाराज. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदची अंग, आनंदची अंग, आनंदाची डोई आनंद तरंग, गर्भाची आवडी हो मातेचा डोहळा. अरे छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले तसे डोहाळे आईकडे होते महाराज. संस्कार हे गर्भात असतात, गर्भात. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारी सिये लगीन लागल जडली वेडी प्रीत,
लाख संकटे झेलून घेईलो अशी पाडी छाती. काय गोड आहे. जिंकावगा कटुनी मराव हेची आम्हाला ठाव. लढुनी मराव मरुनी लढाव हेची आम्हाला ठाव. देशापायी सारे विसरू माया ममता नाती. ओ देव देशानी धर्मापायी देव देशानी धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. ओ काय कुणाची भीती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तुकोबराच्या कीर्तनात आहे. तुम्ही सुद्धा कीर्तनाला आले ना, गॅरंटीने सांगतो इथं समाधान आहे, इथं आनंद आहे. हजारो लाखो लोक ज्ञानोबरांच्या सोहळ्यात जातात. घरी खायला मिळत नाही म्हणून जात नाहीत. माऊलींच्या सोहळ्यामध्ये आनंद आहे, माऊलींच्या सोहळ्यामध्ये प्रेम आहे. माऊलींच्या सोहळ्यात गेले तर तुम्हाला एक सुद्धा माणूस आरोतुरो बोलणार नाही. इथं जात असतील कुणी तर बघा, आरोतुरो एक सुद्धा माणूस बोलणार नाही, एक सुद्धा. पुढे जाऊन सांगतो, मुसलमानाचा माणूस असला तरी तो तुम्हाला माऊलीच म्हणणार, माऊलीच. माऊलीशिवाय बोलणार नाही, अजिबात नाही. का? तुम्ही ज्ञानोबा यांच्या सोहळ्यात आहेत. माऊलींच्या सोहळ्यामध्ये आनंद मिळतो. दुसरी गोष्ट प्रेम मिळतं. प्रेम जगाच्या पाठीवर पाहायला गेले तर तितक्या क्वालिटीने मिळणार नाही. हे जग स्वार्थी महाराज. या सब चीजों के बाजार में फतरों का व्यापार आहे. कुणी कुणावरती प्रेम करायला तयार नाही. ज्ञानोबा यांच्या सोहळ्यात गेले, एखादी दिंडी विसायला असल, जाऊन फक्त दिंडीत म्हणावं, माऊली आमच्या दिंडीचा नंबर आणखीन मागा आहे, पण मला खूप भूक लागली. कुठलीही आणि कोणतीही दिंडी असू द्या, ती तुम्हाला पोटभर जेवू घालणारच. प्रेम आहे हे. एकतर आनंद मिळेल, दुसरी गोष्ट प्रेम मिळेल, आणि तिसरी गोष्ट समाधान मिळेल. म्हणून ज्ञानोबरायांचा सोहळा आहे, म्हणून ज्ञानोबरायांची ही आवड आहे. माझ्या जीवीचे आवडी आवडी, माझ्या जीवीचे आवडी आवडी, माझ्या जीवीचे आवडी आवडी, माझ्या जीवीचे